प्रत्येक पक्षाने एक आपली एक फिगर ठरवलेली आहे आणि त्यानुसार आता आम्ही कशा पद्धतीने पुढे टॅकल करणार आहोत हे सांगतात. पण मला एक म्हणायचं की मुळात जागाच 128 आहेत. हे एवढं सगळं जर मिक्स केलं आपण, तर 128 जागा, 692 उमेदवार, कुणाच्या वाट्याला किती येणार नेमकं काय? म्हणजे आता तर यंदा इतकी बुचकळ्या होत्या सगळे की यादीच अजून नीट व्यवस्थित डिक्लेअर झाली नव्हती. आज कुठेतरी आम्हाला सगळ्यांना ती हाती मिळाली. एक 125 पारचा जो नारा मी आणि माझ्या सर्व टीमने दिला होता. खरं तर ज्या संघटनेच्या बेसवरती आम्ही हा नारा दिलाय, कारण ग्राउंड लेवलला आम्हाला लोकांचा करंट माहिती होता. तुम्ही आज पाहिलं की सगळ्यात जास्त इच्छुकांची संख्या ही भारतीय जनता पार्टीकडे होती. आजही शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागण्याची संख्या खूप होती. तुल्यबळ सारखे कार्यकर्ते, संघटनांमध्ये काम केलेले कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीकडे नगरसेवक म्हणून होते. त्यामुळे त्याच जीवावरती आम्ही सांगायचो की आपकी बार सो पार, आणि मी आजही त्या जो आम्ही संकल्प केलाय सो पारचा त्याच्यावरती आम्ही ठाम आहे. त्यामुळे कोण काय म्हणतंय, नव्याने कोणतरी नेगेटिव्ह पसरवायचंय. ज्यावेळेस सेनापती असतो तर सेनापती आपल्या सैन्यांना ताकद द्यायचं काम करत असतो. त्यामुळे बोलले असतील काही जण की त्यांचा कॉन्फिडन्स, जसं तुम्ही सेनापती आहात, तुम्ही ताकद द्यायचं काम करताय ना, कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करत असतील. मी प्रॅक्टिकली सांगतोय. अच्छा, मी आपकी बार सोचा नारा हा 2 महिन्यापूर्वी सांगितला दिला होता, अगदी बरोबर, आणि मी त्याच्यावरती आजही ठाम आहे.